रायगडच्या खोपोली शहरामध्ये असणाऱ्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता आणि त्यामुळे धबधब्यावरून परतत असणारे पर्यटक ओढ्याच्या पलीकडे अडकलेले होते। खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर मोठी दुर्घटना टळलेली आहे। मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं तब्बल 70हून अधिक पर्यटक हे धबधब्याजवळ अडकून पडलेले होते। मात्र खोपोली पोलीस, नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनच्या तत्पर बचाव कार्यामुळे सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका झाली आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण आपल्या सोबत आहेत। प्रवीण, कशा प्रकारे नेमकं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं? गौरी, सकाळपासूनच खोपोली परिसरामध्ये पावसाचं मोठं प्रमाण आज आहे। सुट्टीचा दिवस नसला तरीही डोंगर माथ्यावरून जे धबधबे वाहतात त्या धबधब्यांवरती आनंद लुटण्यासाठी पर्यटक हे खोपोलीच्या झेनिथ या धबधब्यावरती येत असतात। आजही बरेच पर्यटक येथे आले होते आणि दुपारच्या वेळेस म्हणजे 2 ते 3च्या दरम्यान पावसाचं प्रमाण खोपोली शहर तसंच घाटमाथ्यावरतीही वाढलं आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे धबधब्याचा त्याचे जे नाले पुढे जाऊन नाले जातात त्या नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्याच्यातून कुणालाही पलीकडे जाता आलं नाही। जे परतीला पर्यटक लागले होते दुपारच्या नंतर ते अगदी मधल्या एका टापूवरती म्हणजे 2 बाजूनी नाल्यांचं पाणी आणि मधला टापू या टापूवरती अडकून पडले होते। सदर घटना ज्या वेळेला खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनला समजली तसेच त्यांनी खोपोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि खोपोली नगर परिषदेचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांच्या समवेत घटनास्थळ खरं तर गाठलं आणि जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना काढण्यास त्यांनी सुरुवात केली। 1.5 वर्षाच्या बालकापासून ते अगदी 60 ते 70 नक्कीच वयापर्यंत। प्रवीण, खरं तर सुदैवानं सगळ्या या पर्यटकांची सुखरूप सुटका झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।